अमेरिकेत एक आहे, इफ यू आर गुड एव्हरीबडी विल कम टू यू. तुम्ही चांगलं असायला पाहिजे. तुमच्याकडे जे गुण असतील ते कुठेही त्यांच्यामध्ये कसलाही मग मध्ये येत नाही. अमेरिकेत मूल डिलिव्हर केल्यानंतर 20 वर्षापर्यंत ते डॉक्टरला सू करू शकतात. डॉक्टरला कोर्टात नेऊ शकतात 20 वर्षापर्यंत. त्यामुळे तुम्हाला खूप केअरफुली हे करायला लागतं. आणि गायनेकॉलॉजी आणि न्यूरोसर्जरी ह्या 2 ब्रांचेस स्पेशली. चांगलं खाणं, चांगली झोप अत्यंत महत्वाचं. आयुष्यात म्हणजे काही काही वेळेला आपल्याला अवॉइड करू शकत नाहीत, पण ज्यामुळे आपल्याला मनस्ताप होतो अशा नेगेटिव्ह वस्तू, माणसं जेवढी दूर ठेवाल तेवढं जास्ती चांगलं. कारण शेवटी तुम्ही आहात म्हणून तुमची कला आहे, म्हणून तुमचे प्रेक्षक आहेत. तेव्हा स्वतःची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं. नमस्कार मंडळी. आज शुक्रवार संध्याकाळचे 7 वाजलेत. 7 वाजलेत म्हणजे मराठी बातम्यांची वेळ आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेल्या माझ्या पाहुण्यांची गप्पा मारण्याची वेळ. आज तुमच्याशी गप्पा मारायला कोण आलं माहितीये का तुम्हाला? आज माझी मैत्रीण अमेरिकेहून आलेली आहे आणि तिची ओळख मला करून द्यायची गरज नाही असं मला वाटतं. सुंदरा मनामध्ये भरली. अर्थात ही सुंदरा सगळ्यांच्याच मनामध्ये भरते. तर तिच्याशी आपण बोलूया. मीना नेरुरकर. नमस्कार. हाय अमृता, काय म्हणते? एकदम छान. नेहमीसारखीच फ्रेश आणि छान दिसतेस. तू पण छान दिसते. तुझी साडी, माय गॉड, का दिसतेय? तुझ्या रंगाला तुझा रंग मस्त दिसतोय अगदी. ही साडी मला माझ्या मैत्रिणीने गिफ्ट दिली होती. अरे वा. स्वाती सरदेसाई, नितीन सरदेसाई तू ओळखतेस, त्यांच्या मिसेसने मला गिफ्ट दिली होती. छान. मला वाटतं तिच्या मुलाच्या लग्नात दिली होती ती. मला खूप आवडते, याचा रंग आवडतो. साडीवरून तुला एक सांगते, मला माहितीये तुला साड्यांचं प्रचंड वेड आहे, तुला खूप आवडतात. माझी एक मैत्रीण आहे शिल्पा वर्मा म्हणून, तिचं साड्यांचं कलेक्शन खूप छान आहे. तिचा कैरवी म्हणून ब्रँड आहे. तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मला सांग, मी तुला घेऊन जाईन तिच्याकडे. आणि तुझं घर अमेरिकेतलं इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. थँक्यू. पॅलेशियल हाऊस आहे. थँक्यू. कित्येक एकर मध्ये एकटीचं तुमचं घर आहे आणि अमेरिकेत तू छान सेटल झालेली आहे. तिथे तुझा डॉक्टरकीचा पेशा आहे आणि इतके वर्ष तू तिथे प्रॅक्टिस करते. तर मी मुद्दाम आज तुला खास याच्यासाठीच बोलवलंय. आरोग्य दिन येतोय, तर त्या निमित्ताने मला तुझ्याशी गप्पा मारायला आवडेल. सुंदरा मनामध्ये भरली, तर हा कार्यक्रम करावा म्हणजे हा तुझा डॉक्टरी पेशा सांभाळून हा कार्यक्रम करावा असं तुला कसं वाटलं? हा कार्यक्रम असं नाही, मी कायम तिकडे अमेरिकेत कार्यक्रम करत असते. कारण मी इथे जेव्हा जीएस मेडिकल मधनं गेले, जीएस मेडिकल मध्ये पण मी कार्यक्रम करायचे. लहानपणापासूनच मी सारखी स्टेजवर आहे, नाच म्हणा, नाटकं म्हणा. त्यामुळे तिकडे गेल्यावर माझा कंटिन्यू केलं आणि नशिबाने मला असा एक ग्रुप पण चांगला मिळाला की ज्यामुळे मी हा कार्यक्रम करू शकले. कारण आपल्या मनात किती इच्छा असली तरी आजूबाजूचे आपल्याला कलाकार मिळणं जरूर असतं, डिफिकल्ट. आणि ते मला मिळाले. आणि काही काही लोक जे नव्हते कलाकार त्यांना पण ते असे इतके रिसेप्टिव्ह होते की त्यांना ट्रेन करू शकले. सुंदरामध्ये तर माझी मुलगीच होती, माझ्या मुलीच्या 2 मैत्रिणी होत्या. त्यामुळे मला करायला काही हरकत नाही. सगळे आर्टिस्ट मला वाटतं तिकडचेच होते, सगळे तिकडे. पहिल्या वेळेला जेव्हा आम्ही पहिला दौरा आला तेव्हा सगळे तिथलेच होते. आणि सुंदरा का करावं असं वाटलं याची एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. माझा पहिला कार्यक्रम मी केलेला तिकडे माझे माहेर पंढरी संत जीवनावर केला. तो तिकडे एका गुजराती संस्थेला खूप आवडला, म्हणून मग त्यांनी मला सांगितलं तोच हिंदीत कर. आता आपली अभंग कसे आपण हिंदीत करणार, तर म्हटलं तुम्हाला दुसरा कार्यक्रम करून देते, म्हणून मी शांतीदूत म्हणून केला. तो सगळ्या आपल्या भारतात जे शांतीसाठी प्रयत्न केलेत, म्हणजे समुद्र मंथन ते गांधी असे मधले सगळे संत, मीरा, कबीर वगैरे. तर त्यामुळे अमेरिकेतल्या लोकांना काय वाटलं, ही फक्त संत देवादिकांवर कार्यक्रम करते. त्यामुळे मला सगळ्या अमेरिकेत अगं तू कसं गणपतीवर कर, सत्यनारायण. मी म्हटलं बापरे, मला ह्याच्यात अडकून बसायचं नाही. आणि नशिबाने काय झालं, हे सगळ्या गोष्टी जुळून यायला लागतात. त्याच वेळेला वसंत बापट अमेरिकेच्या दौऱ्यावर आले होते. ते म्हणजे लावणीमध्ये त्यांच्या इतका मर्मज्ञ कोणी नव्हता. तर मी तेव्हा विचारलं की तिकडे अहो तुम्ही मला लिहून देऊ शकाल का ह्याच्यावरती काहीतरी. आणि ते
लगेच हो म्हणाले. त्यांचा कविता वाचनाचा कार्यक्रम माझ्या घरीच ठेवला होता. तर त्याच्यानंतर ते म्हणाले हो 2-3 दिवस राहणारच होते. त्या अक्षरशः 2 दिवसात त्यांनी मला तो कार्यक्रम लिहून दिला. सो मग मी वसंत बापटांना विनंती केली, मला काहीतरी लावणीवर लिहून द्याल का? आणि मग त्यांनी तमाशा लिहून दिला आणि अगदी फुल फ्लेश तमाशा लिहून दिला. पण तो जेव्हा आम्ही वाचला तेव्हा तो तमाशा कुठल्याही भारतातल्या गावात होईल असा होता. मी म्हटलं मी अमेरिकेत करणार आहे. तेव्हा स्वप्नातही नव्हतं आम्ही कधी भारतात जाऊ. म्हटलं हा अमेरिकेत करणार आहे त्यामुळे ह्याच्यात अमेरिकन संदर्भ येणं जरुरीच आहे. मग मी ते परत स्क्रिप्टमध्ये काय 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 घातल्या, ऑडिशन्स केल्या वगैरे, एक हॉलिवूडची लावणी घातली, असं करून तो सगळा आम्ही कार्यक्रम तयार केला. मग माझे सगळे मी कार्यक्रम कुठच्या तरी चॅरिटीसाठी करते, म्हणजे फंड रेझिंगसाठी. तर मग तो जेव्हा केला महाराष्ट्र फाउंडेशनला तेव्हा खूप गाजला. मग सगळीकडनं आम्हाला आमंत्रण यायला लागली. आणि मग जेव्हा आम्ही शिकागो मराठी मंडळाच्या 25व्या वर्धापन दिनाला केला तेव्हा तिकडे माधव गडकरी होते, हृदयनाथ मंगेशकर होते आणि वसंतराव गोवारीकर होते. त्यांनी मग आम्हाला सांगितलं भारतात आणायला, म्हणजे अक्षरशः माधव गडकरींनी सांगितलं माझ्या मुंबईतल्या प्रेक्षकांनी असं काही बघितलं नाहीये, तुला यायलाच पाहिजे. आणि असे आम्ही आलो. कारण खूपच गाजला तो कार्यक्रम. मला असं वाटतं प्रत्येक मराठी माणसाने तो पाहिलेला. त्याचे किती प्रयोग झाले होते? आता पहिल्यांदी आमचे 4-5 दौरे झाले. पहिल्यांदी जागतिक मराठी परिषदेतर्फे आम्ही जेव्हा आलो, माधव गडकरींनी आणला तेव्हा आमचे 9 दौरे झाले, म्हणजे 9 प्रयोग झाले. 8 प्रयोग आणि एक खास लोकाग्रहास्थ. शेवटच्या प्रयोगाला मोहन वाघांनी बघितला. ते म्हणाले मला हे व्यावसायिक रंगभूमीवर करायचंय, म्हणून मग त्यांच्याबरोबर आम्ही 4 दौऱ्यांमध्ये 101 प्रयोग केले. मग नंतर काही वर्षांनी सुधीर भटनी केला, त्यांच्याबरोबर 50 प्रयोग केले. मग त्याच्यानंतर मी माझ्या ऑन माय ओन आणला, 2 दौरे केले. असं साधारण 250 झाले असतील भारतात प्रयोग. आता सांग, तू तुझा वैद्यकीय व्यवसाय आणि हा करमणुकीचा कार्यक्रम याचा मेळ कशी काय बसवत होतीस? इच्छा तिकडे मार्ग. मला इतकी याची पॅशन आहे की तो मार्ग सुचतोच आणि म्हणजे सापडतोच मार्ग. आणि हे ना माझं आता इतके वर्ष करून हे माझं पॅरलल आयुष्य झालंय. दोन्ही समांतर आयुष्य जात आहे, म्हणजे मेडिसिनचं पण आणि हे पण. इनफॅक्ट काय काय माझ्या मैत्रिणी म्हणतात, मी म्हटलं ना थिएटरमध्ये आहे तेव्हा, म्हणजे मी खूप प्रॅक्टिसमध्ये ऍक्टिव्ह होते तेव्हा, थिएटरमध्ये आहे त्या म्हणायच्या कुठच्या थिएटरमध्ये, ऑपरेशन थिएटरमध्ये का नाटकाच्या थिएटरमध्ये. इतकं माझं आयुष्य दोन्हीशी पॅरलल जात होतं. तुला लहानपणापासून ही आवड होती का की डॉक्टर व्हायचंय का कलाकार व्हायचे, असं आवड होती? अरे रामा, डॉक्टर अजिबात आवड नव्हती, अजिबात आवड नव्हती डॉक्टर व्हायची. माझ्या आई वडिलांनी फोर्स करून मला डॉक्टर केलं आणि तेव्हा आपण आई वडिलांचं ऐकायचो, त्यामुळे मी डॉक्टर झाले. तरी सुद्धा तुझे डॉक्टरकीच्या शिक्षणाचा जो प्रवास आहे त्याच्याविषयी थोडं सांग. काय प्रवास असा विशेष हे नाहीये. मला जायचं नव्हतं, पण माझे दोघंही आई वडील डॉक्टर, म्हणजे माझे फेमस आमचं वझे हॉस्पिटल शिवाजी पार्क मधलं, त्यामुळे मला करायलाच लागलं. गायनॅकॉलॉजी देखील मला आवडतं का वगैरे कोणी विचारलं नाही, मला गायनॅकॉलॉजी मध्येच करायला लागलं. इथे MD झाले. MD झाल्यावर कॉलेजमध्येच माझा सिनियर रजिस्ट्रार होता माझा नवरा, त्याच्याशी लग्न झालं. मग त्यांनी माझ्या आई वडिलांनी परत सांगितलं की इकडे कुठेतरी इंग्लंडमध्ये जाऊन पदवी घ्यायलाच पाहिजे, कारण माझे वडील FRCS. ते म्हणाले आमच्या वेळेला जर त्यांनी FRCS म्हणजे इंग्लंडमध्ये पदवी घेतली तर तुम्हाला करायलाच पाहिजे. मग मला इंग्लंडला पाठवलं MRCOG करायला. गायनॅकमध्ये इंग्लिश पदवी MRCOG असते. आणि तिकडे गेल्यावर ना माझी एक मैत्रीण आली होती मुंबईतली, तिला ECFMG करायचं होतं. म्हणजे अगेन आमच्या स्वप्नातही नव्हतं आम्ही कधी अमेरिकेला जाऊ. माझी मुंबईची मैत्रीण आली जिला ECFMG करायचं होतं, ती माझ्याकडे राहिली. मी तिला घेऊन लंडनला गेले. त्यावेळेला मी आणि ती दोघी प्रेग्नंट होतो. तर तिकडे माझे दीर राहायचे. ते म्हणाले अगं तू इकडे आलेली आहेस, ती करते, तू पण दे की परीक्षा. असं करून मी परीक्षा दिली. आणि मग आम्ही दोघी कुठे एकट्या जाणार म्हणून अनिल आम्हाला सोडायला आला. अनिल म्हणजे माझा नवरा. त्यांनी पण परीक्षा दिली
आम्ही दोघी पास झालो आणि माझी मैत्रीण नापास झाली. हो, मी तेच विचारणार होते. अनिल दादा आणि तुझं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? ऑफकोर्स लव्ह मॅरेज, म्हणजे तो माझा सिनियर रजिस्ट्रार होता आणि हा. मी त्याची हाऊसमन होते. कॉलेजमधलं, म्हणजे आमच्या रेसिडेन्सी मधलंच लव्ह मॅरेज. नाही म्हणजे लंडन मधलं तुमचं लव्ह आहे का मुंबईत? नो नो नो, अगदी मुंबई KEM हॉस्पिटल तिथलं. हा. माझ्या आई वडिलांचं देखील प्रेमविवाह तिथलाच. माझे मामा डॉक्टर बावडेकर, त्यांचा पण प्रेमविवाह KEM मधला. सो आमची तिसरी जनरेशन आमची प्रेमविवाह असलेली KEM मध्ये प्रेमविवाह झालेली. बऱ्याचदा आपण असं ऐकतो की अमेरिकेत मेडिकल प्रॅक्टिस करणं हे फार कठीण काम आहे, कारण एक तर वर्णद्वेष आहे थोडासा, त्यामुळे म्हणजे हे ऐकीव गोष्टी ना, अनेकदा गप्पा मार. अमेरिकन लोक इंडियन किंवा दुसऱ्या कुठल्या तरी डॉक्टरांकडे जात नाही ट्रीटमेंट घेण्यासाठी. तर तुला याच्याविषयी काय अनुभव आलाय? मला अजिबात असा अनुभव नाही आला. अमेरिकेत एक आहे, इफ यू आर गुड एव्हरीबडी विल कम टू यू. तुम्ही चांगलं असायला पाहिजे. तुमच्याकडे जे गुण असतील ते कुठेही त्यांच्यामध्ये कसलाही मग मध्ये येत नाही. वर्णद्वेष नाही, रंग नाही, ही फॉरेनर आहे, काही नाही. तुम्ही जर इफ यू आर गुड, अगदी येतं. तुला एक गोष्ट सांगते. आम्ही दोघं एकमेकांना असिस्ट करायचो सर्जरीमध्ये. तर एक दिवशी काय झालं, सकाळी 8ची सर्जरी, मी 8ला सुरूच व्हायला लागते तिकडे. तर अनिल काही कारणाने उशिरा आला आणि ती 8ची सर्जरी नाही सुरू झाली म्हणून सगळेकडे लोक ते म्हणाले तुला करायलाच पाहिजे. ते म्हटलं मला कोणीतरी असिस्टंट द्या, मी करते सुरू. कोणी असिस्टंट नव्हता. तर आमच्या हॉस्पिटलचे चीफ आले मला मदत करायला आणि मला अक्षरशः दडपण आलं. बापरे, मी नवीन ह्या हॉस्पिटलमध्ये हिस्टेरेक्टमी करते, मोठी सर्जरी, आणि असिस्टंट म्हणजे माझ्या हॉस्पिटलचे चीफ आले, मी कशी करू? पण नंतर मी म्हटलं माझी पेशंट मला इम्पॉर्टंट आहे. हॉस्पिटलचे चीफ, आणि ते चुकीचं करत होते कारण त्यांना सवय नव्हती एवढे, कारण ते ही वॉज इन ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये होते. एकेकाळीचे सर्जन पण ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आता होते, त्यामुळे सवय नव्हती आणि कदाचित त्यांनी गायनॅकला केलीही नसेल मदत. तर मग मात्र मी त्यांना सांगायला लागले की नाही नाही, इकडे करा, तिकडे करा. नाव डॉक्टर स्टाईन. डॉक्टर स्टाईन, नो नो, राईट हिअर, आय वॉन्ट यू टू पुल वगैरे सगळं त्यांना करायला लागले. सर्जरी मी म्हटलं झाली माझी इथली ऍडमिशन, शेवटची माझी पेशंट बांगडी इथून मला काढणार. ऑन द कॉन्ट्ररी, त्याच्यानंतर मी जेवायला गेल्यावरती कॅफेटेरियामध्ये, ते पण होते तिकडे जेवायला, त्यांनी माझे हात घेतले हातात आणि म्हणाले सगळ्या कॅफेटेरियाला उद्देशून, वी हॅव अ न्यू सर्जन हिअर विथ हँड्स ऑफ एन एंजल. वाव, इतकी तिने सुंदर सर्जरी केली, इतकं ते हे केलं. सो आय एम व्हेरी हॅपी, आय वेलकम हर इन आवर हॉस्पिटल आणि आय एम सो हॅपी शी इज इन आवर हॉस्पिटल. म्हणजे हॉस्पिटलच्या चीफनी कॅफेटेरियामध्ये एवढं कौतुक केल्यावर अक्षरशः असं ब्लास्ट झाल्यासारखी माझी फाटकन प्रॅक्टिस बसली तिकडे. त्यामुळे काही नाही, नो, म्हणजे मला तर नो वर्णद्वेष, फॉरेनर, काही मला तर याचा संबंधही आला नाही. आणि असंच आहे अमेरिकेत, तुम्ही जर चांगले असाल, तुम्हाला कसलाच मध्ये हे येत नाही. कष्ट करायला लागतात, पण ते सगळ्यांनाच करायला लागतात, कुठेही करायला लागतात, काहीही मध्ये होऊ शकत नाही. याच्यावर मला एक किस्सा आठवला. माझा मोठा मुलगा आकाश अमेरिकेला शिकायला होता, MBA करण्यासाठी गेला होता. तर तिथे त्यांना काहीतरी एक प्रोजेक्ट दिलं होतं. तर त्याने ते प्रोजेक्ट केलं, तर त्याला त्याचं प्रोजेक्ट सगळ्यात जास्ती चांगलं झालं. आणि ते जे प्रोफेसर होते त्यांचे, तर ते म्हणायला लागले तू इतका शांत मुलगा असतोस, म्हणतात कधीच कुठल्या ह्याच्यात तसा खूप पुढे येत नाही, बोलत नाही, शांत असतो, आणि तू हे इतकं छान प्रोजेक्ट केलेलं आहेस, इतकं छान सांगितलेलं आहे. तेव्हा त्याने सांगितलं, माझ्या आईने ना मला सांगितलंय की तू परदेशात शिकायला गेलेला आहेस आणि तिथलं चांगलं सगळं तुला शिकून यायचंय. तू तुझे डोळे उघडे ठेव, तुझे कान उघडे ठेव आणि तोंड बंद करून ठेव. त्यामुळे मी वर्गात कधी जास्ती बोलत नाही, जितकं मॅक्झिमम मला शिकता येईल. तेव्हा त्यांनी सांगितलं इंडियन मदर म्हणून. त्याने कॉलेजमध्ये त्यांचे सगळे मुलं होती, तिथे हजारो मुलं होती, त्यांच्या समोर सांगितलं इंडियन मदर ही अशी असते. आणि त्यांची मुलं सुद्धा बघा, आईने सांगितलं म्हणून त्या मुलाने हे ऐकलं की आपण जास्ती बडबड न करता, इथे तिथे वेळ वाया न घालवता, जितकं शिकता येईल तितके डोळे उघडे ठेवून शिका, कान उघडे. आता जो तो किस्सा सांगितला त्याच्यावर मला ते आठवलं. आकाशची गोष्ट सांगितली. आता यानंतर अजून तुला तिथे
प्रॅक्टिस करत होती तू, अनिल दादा, असे काही बरे वाईट काही दुसरे अनुभव आले का? अगदी खूप अनुभव आहेत. माझं पुस्तक आहे धन्य ती गायनॅक कला, त्याच्यामध्ये मी सगळे हे लिहिलेले आहेत. चांगले हे वाईट म्हणजे वाईट कमी आले, पण म्हणजे चांगले हे असतात. आम्हाला तिकडे काय असतं माहितीये ना, अमेरिकेत विशेषतः गायनॅकॉलॉजी आणि न्यूरोसर्जरी आहे ना, मेडिकल लायबिलिटीचा मेडिको लिगल त्रास खूप असतो. त्यामुळे आम्हाला खूप सांभाळून प्रॅक्टिस करायला लागते. लॉयर्स हे टप्पून बसलेले असतात आणि अमेरिकेत मूल डिलिव्हर केल्यानंतर 20 वर्षापर्यंत ते डॉक्टरला सू करू शकतात. डॉक्टरला कोर्टात नेऊ शकतात 20 वर्षापर्यंत. त्यामुळे तुम्हाला खूप केअरफुली हे करायला लागतं. आणि गायनॅकॉलॉजी आणि न्यूरोसर्जरी ह्या 2 ब्रांचेस स्पेशली तुम्हाला खूप. त्यामुळे कधी कधी तर असं वाटलं ना आम्हाला की पेशंट त्रास देतेय आणि खूप प्रश्न म्हणजे प्रश्न विचारायला आपले नाही, पण मुद्दाम काहीतरी, तर आम्ही तिला सरळ सांगायचो आम्ही वी कॅनॉट हँडल युअर केस आणि आम्ही तिला पाठवायचो. सो आपल्याला हो म्हणजे चक्क पत्रच पाठवायचं तिला की यू कॅन फाइंड सम अदर डॉक्टर. म्हणजे वेवलेंग तुमची कुठच्याही बाबतीत पेशंटला डॉक्टरमध्ये विश्वास असायला पाहिजे. आणि ती पहिल्यांदा माझ्याकडे आल्या आणि हे रिफरल असतं, वर्ड ऑफ माउथ असतं. तिची मैत्रीण असते, तिची कोणी बहीण असते, कोणीतरी त्यांच्यामुळे आपल्याकडे आलेली असतात. पण तिला जर असं डाऊट असेल किंवा उगीच प्रश्न विचारता आम्ही सरळ सांगायचो यू कॅन फाइंड अनदर डॉक्टर. नंतरची कटकट नको आपल्याला. त्यामुळे असं कधी मनात आलं नाही की आपण भारतात जाऊया पुन्हा आणि प्रॅक्टिस करूया, किंवा आपलं बाबा आपल्या देशाची काहीतरी देणं आहे? अगं देणं आहे बरोबर, पण तोपर्यंत आम्ही एवढे तिकडे सेटल झालो होतो आणि मुलं झाली होती, मुलं शाळेत झाली होती. देणं म्हणजे आम्ही वेगळ्या तऱ्हेने देत असतो. म्हणजे आता जीएस मेडिकलचं 100व्या ह्याला मी हे का विचारलं, कारण तू आणि अनिल दादा इतके छान छान हुशार डॉक्टर, छान म्हणजे हुशार डॉक्टर, सगळे आपले अमेरिकेत जाऊन बसले अनेक. आम्हाला कळत नाही, परंतु अनिल दादाने इतकं कार्य केलेलं आहे संपूर्ण कोकणामध्ये, तर त्याच्याविषयी थोडं सांग. त्यांनी म्हणजे आणि हे ना खरं सांगू अमेरिकन लाईफस्टाईल मध्येच आम्हाला कळतं. यू हॅव टू गिव्ह बॅक टू द सोसायटी. आता मी म्हंटल तसं खूप प्रॅक्टिस चांगली होती, तर मी माझ्या कार्यक्रमातर्फे, आता सगळे माझे कार्यक्रम मी मगाशी म्हटलं तसे फंड रेझिंगसाठी, ते सगळे फंड रेझिंग महाराष्ट्र फाउंडेशन किंवा शेअर अँड केअर अशा संस्थांना जे भारतात मदत करतात. त्यामुळे माझा प्रत्येक कार्यक्रम मी ह्याच्यासाठी केला. सो गिव्हिंग बॅक टू द सोसायटी. आणि हे अमेरिकन लाईफस्टाईल मध्येच आहे, यू हॅव टू गिव्ह बॅक टू द सोसायटी. तिथे पण आम्ही मदत करतो. म्हणजे डिसेंबर आला ना की डिसेंबरला आमचा टॅक्स सीझन संपतो. सो त्या वर्षी डिसेंबरला मॅक्सिमम फंड रेझिंग तिकडे सुरू असतं. वेगवेगळ्या गोष्टींना आम्ही पैशानी मदत करतो. आता हे माझे कार्यक्रमांनी मदत केली, कार्यक्रमातनं जे आले ते. अनिलचं म्हणजे तो कार्यक्रम आता तो कोकणामध्ये जाऊन तिथे मुलांना शिकवणं, मुलांना एंटरप्रेन्योर बनवणं, तिथे तंबाखू म्हणजे तंबाखू खाऊ नका हे करणं. म्हणजे आम्ही प्रॅक्टिस ऍक्च्युली माझा 151 जो सुंदराचा प्रयोग होता, तो कोकणामध्ये वसुंधरा नावाची एक संस्था आहे, त्या वसुंधरा संस्थेसाठीच आम्ही केला होता. आणि आम्ही तेव्हापासून कोकणातल्या गावांना मदत करतोय. पण आता तर गेली 10 वर्ष अनिल तिकडे कोकणात जाऊन मदत करतोय. तिथे मुलांना म्हणजे तिकडे त्यांनी नर्सिंग हे उघडले, आता तो एंटरप्रेन्योर व्हायला मदत करतोय. तिकडे मुलांना टोबॅको खाऊ नका किंवा वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने तो तिथल्या लोकांशी संलग्न होऊन मदत करतोय. मी पण माझे कार्यक्रम सगळे महाराष्ट्र, मी म्हंटल तसं मेनली महाराष्ट्र फाउंडेशन, पण शेअर अँड केअर आणि इतर सगळे माझे कार्यक्रम फक्त सेवाभावी संस्थांना फंड रेझिंगला मदत करण्यासाठीच आहे. सो अशा दृष्टीने आम्ही मदत करतो. इथे येऊन जर प्रॅक्टिस म्हणाली, इथली आमचं तिकडे ट्रेनिंग झालंय, इथली प्रॅक्टिस खूप वेगळी आहे. आणि इथे तुम्हाला सेटल होण्यासाठी वेगळ्या गोष्टीची जरूर होते. आणि तिथे मी तुला खरं सांगते, इथे कसं तुम्हाला प्रायमरी डॉक्टरला कट प्रॅक्टिस ही खूप कॉमन एकेकाळी होती, आता आहे की नाही मला माहिती अजूनही आहे. आम्हाला तिकडे एकाही डॉक्टरला पैसे द्यायला लागले नाहीत.
एकाही डॉक्टरला पैसे द्यायला लागले नाही. सो गुणग्राही जे म्हणतात ना, तिथे आम्हाला म्हणजे टोटली अननोन लोक आमच्यावर विश्वास ठेवून एकाही आत्तापर्यंतच्या आयुष्यात एकाही डॉक्टरला कट प्रॅक्टिस हे मी केलेलं नाहीये. इथे तुला सांगते, युरिन ब्लड टेस्ट करते पण ह्याच लॅब मधून करा, औषधं घ्यायचे ह्या फार्मसीतून घ्या, इंजेक्शन हे इकडे खूप आहे. आणि हे आम्ही ऐकलं त्यामुळे दडपण आलं, बापरे हे काय. आणि तिकडे इतकं इझिली सगळं झालं, कुणालाही पैसे न देता, जस्ट बिकॉज आम्ही चांगले होतो आमच्याकडे. मग कशाला इकडे यायचं, म्हणून मग आम्ही दुसऱ्या दृष्टीने मदत केली भारताला. मी म्हंटल तसं सगळे माझे कार्यक्रम त्याच्यासाठी. अनिलनी तर मला सर्व माहिती आहे, पण मी हे माझ्या दर्शकांना हे कळावं की अमेरिकेत राहून सुद्धा आपल्या इंडियातल्या, भारतातल्या लोकांसाठी हे नवरा बायको दोघंही खूप कष्ट करत असतात. एक आपलं सामाजिक देणं आहे असं समजून. आणि हे सामाजिक देणं हे आम्हाला वाटतं, पण हे शिकलो आम्ही अमेरिकन लाईफस्टाईल मधनं. कारण अमेरिकेत खरोखर खूप आहे. म्हणजे आपण ऐकतो की बिल गेट्स एवढं देतो सगळेजण, आणि खूप आहे अमेरिकन सोसायटीमध्ये. म्हणजे साधे साधे लोक देखील खूप तिकडे समाजाला देत असतात. हे गिव्हिंग बॅक जे आहे ना, ते दिस इज खरोखर अमेरिकन लाईफस्टाईल मधनं आम्ही शिकलो. आणि मग आम्ही तिथे पण करतो मदत, पण भारताला जास्ती करतो, कारण आपण इथूनच आम्ही शिकून तिकडे गेलो म्हणून. अजून एक गोष्ट सांग, जसं तुला कंपल्सरी डॉक्टर व्हावंच लागलं आई वडिलांच्या ह्याच्यामुळे, तसं तू तुझ्या मुलांना फोर्स केलास का डॉक्टर व्हा? कारण तुझी मुलगी पण फार मोठी प्रसिद्ध डॉक्टर आहे. पण नाही, अजिबात. कोविडच्या काळात जगभर तिचं नाव झालं होतं. अगदी. अदिती नेरुरकर, ती तर MSNBC वर सारखी यायची कोविड मध्ये. ती हार्वर्ड मध्ये आहे, ती डिरेक्टर आहे एका डिपार्टमेंटची, आणि शी इज अ मीडिया पर्सन हार्वर्ड मधली, त्यामुळे ती जायची. पण नाही, दोघांनाही नाही केलं. अदिती ऑन हर ओन गेली, ती डॉक्टर झाली. आणि तेजस माझा मुलगा, त्याला स्वतःची कंपनी स्थापन करायची होती, आणि 22व्या वर्षी त्यांनी कंपनी स्थापन केली. कोणालाही फोर्स नाही केलं, कारण आपण त्या ह्याच्यातनं गेलेले असल्यामुळे. अजिबात तुम्हाला जे काय करायचं ते करा आणि आनंदी व्हा. तुझ्या मनाप्रमाणे तू मेडिकल क्षेत्रातही खूप काम केले आणि कला क्षेत्रातही खूप काम केलेस. तर तुला दोघांपैकी कुठलं जास्त आवडतं? कलाक्षेत्र एकच सांगायचं, हे सांगू नको. डिप्लोमॅटिक मला दोन्ही आवडतं, मला हे पण आवडतं, कारण मला माहितीये तुला दोन्ही आवडतं. पण जर जास्त काय आवडतं असं विचारलं तर काय म्हणशील? जास्त आवडतं, कारण कलाक्षेत्र जास्ती आवडतं. कारण ते म्हणजे पहिला माझा तो चॉईस होता आणि मी करू शकले नाही म्हणून. पण आता नक्कीच जास्ती आवडतं. आणि दुसरं आवडतं कारण अमेरिकेमध्ये मेडिसिनला जे तिथल्या लिगल सिस्टीममुळे जे रिस्ट्रिक्शन्स वगैरे आहेत ना, त्यामुळे मग जरा असं मन आपलं खट्टू होतं. अरे आपल्याला हे नाही ते नाही, आणि सारखी भीती वगैरे. म्हणून मग कलाक्षेत्रात जास्ती आवडतं करायला. जागतिक आरोग्य दिनानिमित्त कलाकारांना आणि काय म्हणजे तू सांगू शकशील की आपल्या कलाकारांनी काय काळजी घ्यायला पाहिजे त्यांच्या आरोग्याची, किंवा असं काय तुला मेसेज द्यायचंय? बापरे, खूप मोठा सब्जेक्ट आहे हा. आणि काय माहितीये ना, थोडक्यात म्हणजे स्वतःची काळजी घ्यायलाच पाहिजे प्रत्येकाने. चांगलं खाणं, चांगली झोप अत्यंत महत्वाचं. आयुष्यात म्हणजे काही काही वेळेला आपल्याला अवॉइड करू शकत नाहीत, पण ज्यामुळे आपल्याला मनस्ताप होतो अशा नेगेटिव्ह वस्तू, माणसं जेवढी दूर ठेवाल तेवढं जास्ती चांगलं. कारण शेवटी तुम्ही आहात म्हणून तुमची कला आहे, म्हणून तुमचे प्रेक्षक आहेत. तेव्हा स्वतःची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं. माझं आता उदाहरण सांगायचं झालं तर मला म्हणजे माझी खूप मोठी प्रॅक्टिस होती, त्यामुळे मला मानेचा त्रास सुरू झाला. पण ते करताना मी मग त्याच्यातनं म्हणजे सगळ्या इन्व्हेस्टिगेशन वगैरे झाल्यावर मला असं लक्षात आलं की योगामुळे मला खूप फायदा होतोय. मी 40 ते 45 मिनिटं योगा केल्याशिवाय घर सोडत नाही. खाण्याबद्दल मी अत्यंत पर्टिक्युलर आहे. सो हे प्रत्येकाने केलं तर खरं आपल्याला. आणि दुसरं म्हणजे ना, कलाकाराला त्याचं शरीर हेच एक इन्स्ट्रुमेंट असतं.
जसं आता ह्या कॅमेरा मन जो तो आहे त्याला कॅमेरा हे इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्यामुळे त्याची कला. कोणी अकॉर्डियनवाला असेल किंवा पियानो, तसं कलाकाराला आपलं शरीर हे इन्स्ट्रुमेंट आहे, त्यामुळे त्या शरीराची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तुझं मला वाटतं 40-45 वय असेल, अजून तुला भरपूर काय काय तुझ्यासारखं. पण मी ना खरंच सांगते, कोणी असंच तुला बघून म्हणणार 40-45 असेल वय जे आहे. नाही पण खरं, दिस इज, यू रिअली हॅव टू टेक केअर ऑफ युअरसेल्फ.